तर आरटीआयने दिलेल्या माहितीनुसार 2017 पासून आजपर्यंत मॅनहोलमध्ये पडून 328 मृत्यू झालेत, ज्यातील 237 पुरुष आहेत आणि 91 महिलांचा यात समावेश आहे। तर आरटीआयने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 2017 पासून ते आजपर्यंत 328 जणांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय। 328 जणांमध्ये 237 पुरुष तर 91 महिलांचा समावेश आहे। 2017 मध्ये डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा प्रभादेवीत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता। 2018 मध्ये 18 वर्षीय अर्जुनचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता। 2018 मध्येच शीतल भानुशाली यांचा मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता। 2024 मध्ये मालाडमध्ये दोघांचा 30 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला। 2024 मध्येच बोरिवलीत बीएमसीची परवानगी न घेता सुनील वाकोदे यांचा मॅनहोल साफ करताना मृत्यू झाला। मार्च 2024 मध्ये 3 कामगारांचा मालाड पश्चिम इथे सीवर ड्रेन साफ करताना मृत्यू झाला। 25 सप्टेंबर 2024 रोजी अंधेरी पूर्व परिसरात उघड्या नाल्यात पडून विमल गायकवाड यांचा मृत्यू झाला। साकीनाका इथे फोनवर बोलताना आज उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू झालाय।